शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावरती 12 नोव्हेंबरला सुनावणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे लवकर सुनावणी घ्या। ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन, तर डिसेंबरमध्ये विमानतळावरून पहिलं उड्डाण। पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळावरती दाखल। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यभरात आंदोलन। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी। धानोरकरांसह झालेल्या जमीन व्यवहारामध्ये फसवणूक झाली। चंद्रपुरात तहसील कार्यालयात आत्महत्या करणाऱ्या परमेश्वर मेश्राम यांच्या कुटुंबियांचा आरोप। धानोरकरांनी आरोप फेटाळले। नाशिकच्या सातपूरमध्ये झाड कापण्याच्या कटरवरून गाडी गेल्यामुळे इंधन टँक फुटला। 7 ते 8 नागरिक गंभीर भाजले। जखमींमध्ये 4 वर्षाच्या बालकाचा समावेश। अक्षय शिंदेचं एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना सरकारनं नेमलेल्या भोसले आयोगाकडून निर्दोषत्व। स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळ्या झाडल्याचा पोलिसांचा दावा मान्य। बीड कारागृहामध्ये धर्मांतरासाठी कैद्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ। कैद्यांचे वकील राहुल आघाव यांचा कारागृह अधीक्षकांवरती गंभीर आरोप। आघाव यांच्या आरोपांची वरिष्ठ पातळीवरती चौकशी होणार।